श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। सध्या राज्यभरात महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची बनत चालली आहे। याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 5 मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवारांनी प्रचाराचा जोर वाढवलाय। प्रभाग 5 मधील शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार कमलेश बोडके, मंदाकिनी वाघ, तांबे रागिनी आणि अशोक मुर्तडक यांनी आज सुदर्शन कॉलनी पासून प्रचाराला सुरुवात केली। यानंतर आजीनाथ झोपडपट्टी आणि नवनाथ नगर परिसरात जोरदार शक्ती प्रदर्शन करत घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला। या प्रचारादरम्यान नागरिकांनी उमेदवारांचं औक्षण करत त्यांना प्रचंड बहुमताने विजय होण्यासाठी शुभेच्छा दिल्या। सामान्य नागरिकांचा मिळणार हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रचारात चांगलाच रंग भरलेला दिसून आला। यावेळी उमेदवारांनी बोलताना सांगितलं की सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी आम्हाला संधी द्यावी आणि प्रचंड बहुमताने विजयी करावा। प्रभागातील मूलभूत सुविधा, विकास कामं आणि नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार यावेळी उमेदवारांनी व्यक्त केला। दरम्यान नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि उमेदवार मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। महानगरपालिकेवर भगव्याची सत्ता येणार असा दावा शिंदे गटाकडून केला जात असून निवडणूक प्रचार आता निर्णायक टप्प्यात पोहोचला। क्रमांक 5 मधील उमेदवार आपल्या भागातले सामाजिक कार्यकर्ते आपल्याला लहानपणापासून परिचित आहे का त्यांचा नेहमी सामाजिक कार्यामध्ये सहभाग असतो। असे आमचे मित्र आणि आमचे मोठे भाऊ कमलेश भाऊ बोडके यांना मी एवढंच सांगेल, आपण प्रत्येकाने घराघरातून त्यांना त्या दिवशी न सांगता मतदान करावं। आणि राहिला अशोक भाऊंचा प्रश्न, तर ते आपल्या भागामध्ये आता उतरलेले आहे, तर आपण त्यांना सर्वांनी सहकार्य करून त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि एक आपल्या भागातला आपला एक मराठी माणूस निवडून आणला पाहिजे का जो गुरमीत बघा गेली 5 वर्ष नगरसेवक झाल्यानंतर प्रभागामध्ये येत पण नाही, आपल्याला गिनतीत पण धरत नाही, अशा लोकांना आपण निवडून पासून लांब ठेवायला पाहिजे आणि आपला हक्काचा माणूस अशोक भाऊ यांना निवडून द्यायला पाहिजे। एवढंच मी 2 शब्द सांगतो। खरं तर गेल्या 20 वर्षापासून या भागाचं प्रतिनिधित्व करीत असताना अतिशय चांगला काम या भागामध्ये मी माझ्या माध्यमातून केलेलं आहे। मागच्या 2 वर्षापूर्वी सभागृह नेता असताना कमीत कमी 100-150 कोटीचे कामं या पेठ रोड आणि प्रभाग क्रमांक 5 मध्ये केले। त्यात पूर्ण नवनाथ नगर, आता मी नवनाथ नगर भागात आहे, आमच्या मित्रांना माहिती आहे सर्व नवनाथ नगर, हे सर्व कॉन्क्रिटीकरण गल्ली बोळात कॉन्क्रिटीकरण मी माझ्या माध्यमातून केलं आहे। पेठ रोड परिसराचं जे कॉन्क्रिटीकरण आहे 12 कोटीचं, त्याचा 8 कोटी निधी माझ्या माध्यमातून उपलब्ध मी करून दिलेला आहे। त्यानंतर विविध प्रकारचे कॉन्क्रीट गोविंद मामा चौक ते आपला सुदर्शन कॉलनीपर्यंत रस्ता हा माझ्या माध्यमातून झाला आहे। चिजबन असो, जाधव कॉलनी असो, राजपाल कॉलनी असो, शिंदे नगर असो किंवा कुमावत नगर परिसरातला असो, जे प्राथमिक सुविधा आहे पाणी, नळ, पाणी, लाईट आणि ड्रेनेज अशा सर्व सुविधा मी उपलब्ध करून दिल्या आहे। आणि गेल्या 15 वर्षापासून इथली जनता, विशेष करून नवनाथ नगर परिसरात मी असल्या कारण मी नवनाथ नगरमध्ये लहानपणापासून इथं राहतोय, लहानपण माझं हे नवनाथ नगरमध्ये गेलंय, त्यामुळं प्रत्येक कार्यकर्त्याची आणि प्रत्येक कुटुंबाची नाळ माझी जुळली आहे। त्यामुळे अतिशय चांगला प्रतिसाद या नवनाथ नगर परिसरात मला मिळतोय। तसंच अशोक भाऊंना एक चांगला प्रतिसाद या भागातून मिळतोय। आमच्या रागिनीताई तांबे असो किंवा वाघताई असो यांनाही चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय। कारण जे उमेदवार समोर आहे त्यांनी 7 आणि 5 आणि 4 वर्ष कुठल्याही प्रकारचं लक्ष ह्या भागातील नागरिकांना गृहीत न धरता कुठलंही काम केलेलं नाही। कोरोना काळात अतिशय मोठं काम माझ्या माध्यमातून ह्या नागरिकांना मी सुविधा दिलेल्या आहे। त्यावेळेस ज्यांना गरज होती, खऱ्या अर्थाने उपाशी जे लोक होते, म्हणजे उपासमारीची वेळ ज्यावेळेस आली होती कोरोना काळामध्ये, त्यावेळेस 5000 किट या पेठ रोड परिसरात मी माझ्या माध्यमातून, माझ्या सेवेच्या माध्यमातून, माझं कर्तव्याचं पालन मी करीत असताना या नवनाथ नगरमध्ये प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाला
माझं कर्तव्य समजून प्रत्येकाला किराणा देऊन यांचं माझं कर्तव्याचं मी पालन केलं आहे. नाशिक महानगरपालिका 2026 या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आम्ही प्रभाग 5 मध्ये 4 उमेदवार आहोत. अ मध्ये कमलेशजी बोडके आहेत, ब मध्ये सौ मंदाकिनीताई वाघ, क मध्ये रागिनीताई तांबे आणि ड मध्ये मी शिवसेना पुरस्कृत अशोक मुतडक. आमच्या 3 उमेदवारांच्या निशाण्या ह्या धनुष्यबाण आहेत आणि माझी पुस्तक ही निशाणी आहे. परंतु या प्रभाग 5 मध्ये हा जो आता आपण जिथे उभा आहोत हा भाग नवनाथ नगर भाग, इथल्या ज्या काही समस्या आहे किंवा इथला बेरोजगारीचा प्रश्न आणि स्लम एरिया असताना याकडे मागील जे काही लोकप्रतिनिधी होते त्याच्यामध्ये कमलेश भाऊनीच काम केलं आणि त्या लोकांना इथे येण्याची सुद्धा गरज वाटली नाही. याचं कारण का इथल्या गरीब जनतेला, दीनदुबळ्या रावल्या घाललेल्या जनतेला लोक गृहीत धरतात. आता इथल्या नागरिकांनी ठरवलेलं आहे का आपण योग्य तो उमेदवार निवडून दिला पाहिजे. याचं कारण आज ज्या या सुखसोयी आहे ज्या शहराला भेटतात त्या या नवनाथ नगरला भेटत नाही. येथील ही घरं सुद्धा डेव्हलपमेंटला गेली पाहिजे, जेणेकरून लोकांच्या ज्या गरजा आहे, पाणी, लाईट, गटार, रस्ते तर केलेले कमलेश भाऊने, परंतु ह्या भुयारी इलेक्ट्रिक लाईट झाली पाहिजे होती इतक्या वेळात. आज शहरामध्ये सगळीकडे भुयारी लाईटही झालेल्या आहे आणि जे आता ओबड धोबड नवनाथ नगर दिसतंय, एकच ध्यास राहील आमचा का नवनाथ नगरमध्ये जास्तीत जास्त विकास करायचा, इथल्या जनतेला ज्या महानगरपालिकेच्या माध्यमातून सुविधा द्यायच्या, तो एक आमचा पहिला उपक्रम राहील. हा आमचा जाहीरनामा समजा तुम्ही. परंतु 4ही उमेदवार सक्षम आहे. कमलेशच्या बोडकेंच्या माध्यमातून इथे काम झालेलं आहे. मी सुद्धा मागील कुंभमेळ्याचा महापौर होतो. आम्ही जे काम केलेले ते रस्ते आज तक आहे, ते 466 कोटीचे रस्ते केले होते शहरामधले, ते रस्ते आज फुटलेले नाही. आणि त्यामुळे सर्व काही महानगरपालिकेचं काम करत असताना महानगरपालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, पोलीस डिपार्टमेंटला, रेव्हेन्यूला, सगळ्यांना बॉस्टनला बोलवण्यात आलं होतं, न्यूयॉर्क, न्यू जर्सीला, अमेरिकेला, याकरता का कुंभमेळा हा अत्यंत चांगल्यापणे पार झाला. आणि कुंभमेळ्यामध्ये महत्वाची बाब ही झाली का एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. नाही तर तुम्ही दरवेळेस लोक कामं करता पण त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप होत्या आणि जनतेच्या सुखसोयी त्या कुंभमेळ्यात आल्या. या कुंभमेळ्यामध्ये त्या सुखसोयी वाढतील, परंतु 1 वर्ष नंतर कुंभमेळा येणार आहे. ह्या वर्षामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून आमचा एकच ध्यास राहील का प्रभाग 5चा विकास आणि त्याच्यामधल्या मूलभूत गरजा आम्ही सोडवणार आहोत. मुख्यतः नवनाथ नगर हे एक चांगल्या प्रतीचं नगर राहील, जेणेकरून लोक त्याला आदर्श नगर म्हणतील, आदर्श नवनाथ नगर म्हणतील. आता ही त्यांची 20, 30, 40 वर्षाची हेडसळण झाली, ती आम्ही सर्व उमेदवार दूर करू. तुम्ही सर्वांनी आम्हाला 3 धनुष्यबाण, 1 पुस्तकावर आपलं बटन दाबावं ही कळकळीची नम्र निवेदन करतो, विनंती करतो आणि सर्वांना निवडून द्या अशी आशा बाळगतो. तुमच्या आशीर्वादाने आम्ही निवडून येऊ एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.